आणि यानंतर गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। केवळ 10 ते 25% प्रीमियम आता भरावं लागणार आहे। गृहनिर्माण संस्थांना लीजवरती दिलेल्या जमिनी हस्तांतरण करायला राज्य सरकारने परवानगी दिली आहे। इमारतींच्या मालकांना आणि रहिवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। सरकारकडून हजारो जमिनी विविध संस्था, कंपन्या तसंच व्यक्तींना कब्जे हक्काने म्हणजेच लीजवरती देण्यात आल्या आहेत। मार्गदर्शक तत्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन करण्याच्या अभावी कोरोना साथ देशात वणव्यासारखी पसरली अशी टीका सुप्रीम कोर्टाने केली आहे। कोरोनावरील उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय। खासगी रुग्णालयांच्या फीवरही मर्यादा घालायला हवी होती असंही कोर्ट म्हणाले। टाळेबंदी किंवा संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याची पूर्वसूचना खूप आधी द्यावी, म्हणजे लोकांना रोजीरोटीची सोय करून नियमांचं पालन करता येईल असं मतही न्यायालयानं मांडलंय। कोरोना रुग्णालयांमध्ये महिन्यातून एकदा फायर ऑडिट करावं, यासाठी राज्यांनी जिल्हानिहाय समिती स्थापन करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। अग्निसुरक्षेबाबत ज्या रुग्णालयांनी अजून परवानग्या घेतलेल्या नाहीत त्यांनी तातडीने त्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करावी असंही कोर्टाने सुचवलंय। अग्निसुरक्षेबाबत परवानगी किंवा नूतनीकरण प्रक्रिया जे पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई करा असंही कोर्टाने खडसावलंय। मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी शुक्रवारी हा सरासरी 350 दिवसांवर आलाय। रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93% स्थिर राहिलंय। रुग्ण दुपटीचा काळ गुरुवारी सरासरी 328 दिवस इतका होता, तर कोरोना वाढीचा दर 0.21% खाली आलाय। राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही आता घट झाली आहे। राज्यात दिवसभरात कोरोनाचे 3940 नवे रुग्ण आढळले, तर 74 रुग्णांचा कोरोनामुळे 24 तासात मृत्यू झालाय। 3119 रुग्णांनी कोरोनावरती दिवसभरात मात केली आहे। यासह राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 18,92,707 वर पोहोचली आहे। यातील तब्बल 17,81,000 जण आजवर कोरोनामुक्त झालेत, तर राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढून आता 94.18% इतकं झालंय। या दरम्यान राज्यातील मृत्यूदर हा 2.57% इतका आहे। जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। 5 जानेवारीपासून या परीक्षा सुरू होतील। या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतल्या जातील। स्मार्टफोन, लॅपटॉप, वेब कॅमेऱ्यासह डेस्कटॉप संगणक याद्वारे या परीक्षा होतील। सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती जाहीर केलं जाईल। नाशिक जिल्ह्यातील शाळा या 4 जानेवारीपासून सुरू होणार आहेत। 9वी ते 12वीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू होतील, तर 1ली ते 8वीचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहेत। 1ली ते 8वीच्या शाळा सुरू होणार नाहीत। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा आढावा बैठकीत ही माहिती दिली। मात्र नाशिक शहरातल्या शाळांबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाहीये। सिंधुदुर्गात 9वी ते 12वीच्या 80% शाळा सुरू झाल्याची माहिती समोर येते। त्यातही एकूण पटसंख्येच्या 32%च विद्यार्थी शाळेत हजर राहत आहेत। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण समितीच्या सभेत याबाबतची माहिती दिली। जिल्ह्यातील 9वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे एसटीने प्रवास करणार आहेत, पण त्यांना गावातून येणारी एसटी ही शाळेच्या वेळेत येत नाही, त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी आहे। नवीन वर्षात प्रजासत्ताक दिनाला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे, कारण 26 जानेवारी 2021ला चिपी विमानतळ सुरू करण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे। एअर इंडियाचे अध्यक्ष आणि सिव्हिल एव्हिएशन सेक्रेटरी प्रदीप सिंग खरोला यांनी IRB कंपनीला पत्र लिहिलंय आणि 26 जानेवारी पूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले। कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी। कोकणातील वॉटर स्पोर्ट्स लवकरच सुरू होणार आहेत। वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत। वॉटर स्पोर्ट्स बाबत SOP तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। कोरोना काळात गेले 9 महिने वॉटर स्पोर्ट्स हा व्यवसाय ठप्प होता। मात्र आता हे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय आणि या भूमिकेचं व्यावसायिकांनी स्वागत केलंय आणि समाधान व्यक्त केलंय। रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरती व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे आनंद झालाय। यामुळे पर्यटकांची पावलं पुन्हा समुद्रकिनारी वळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील व्यावसायिक आता सज्ज झाले।
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना आणि जवळचा असलेला भोर वरंध घाटमार्ग महाड हा रस्ता गेल्या 4 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद आहे। या रस्त्यावरती अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली। खासगी प्रवासी वाहतूक बिनबोभाट सुरू असली तरी एसटीची वाहतूक बंद आहे। त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत। महाडवरून पुण्याला जाण्यासाठी वळसा घालून ताम्हाणी मार्गे जावं लागतंय। प्रशासनानं तातडीनं यात लक्ष घालून वरंध घाट रस्त्याची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये। कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीघाट परिसर, रंकाळा तलाव, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ तलाव या जलसाठ्यांच्या ठिकाणी कचरा आणि निर्माल्य टाकून प्रदूषण करणाऱ्यांवरती महापालिकेतर्फे कठोर कारवाई केली जाणार आहे। त्याचप्रमाणे या जलसाठ्याच्या ठिकाणी जनावरं आणि वाहनं धुणं अशा प्रकारचं कृत्य करून पाण्याचं प्रदूषण केल्यास देखील कारवाई होईल। या कारवाईसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील 4 स्वतंत्र पथकं स्थापन करण्यात आली आहेत। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा यंदा प्रतिकात्मक स्वरूपात होणार आहे। 10 जानेवारीपासून या यात्रेला सुरुवात होईल। यंदा कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे यात्रा साजरी करणं शक्य नसल्यानं कार्तिक वारीच्या धर्तीवर सिद्धरामेश्वराची यात्रा ही प्रतिकात्मक स्वरूपातच पार पाडावी असा अभिप्राय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिला। त्यानुसार यात्रा प्रतिकात्मक स्वरूपातच केली जाईल। परभणीत 113 वर्षांची परंपरा असलेला उरूस यंदा रद्द करण्यात आलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनलेल्या सय्यद शाह तुर्बुल हक साहेब यांचा उरूस यंदा रद्द करण्यात आलाय। यावर्षी 31 जानेवारी खरं तर दरवर्षी 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत उरूस असतो। शेकडो संदल निघणारा हा एकमेव उरूस आहे। मुस्लिम समाज आरक्षण समितीनं 36 जिल्हे 36 दिवस आंदोलन मोहीम सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज नांदगाव तालुका मुस्लिम आरक्षण समितीनं ढोल ताशा मिरवणूक काढली। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। मनमाडमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रही लिहिण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत हा मोर्चा पुढे गेला। नंतर पोस्ट ऑफिसमध्ये पत्र देण्यात आलं। अशाच पद्धतीनं 36 जिल्ह्यात 36 दिवस असं आंदोलन केलं जाईल। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात 12व्या शतकातील आणि मध्ययुगीन काळातील अनेक दुर्मिळ शिल्प सापडली आहेत। ग्रामदान मंडळ जामसर या गावातील तळ्यात ग्रामस्थांना खोदकाम करताना ही शिल्प सापडली। सापडलेल्या मूर्ती 12व्या शतकातील आणि मध्ययुगीन काळातील इतिहासाची पानं नव्यानं उलगडणार आहेत। तसंच अनेक ऐतिहासिक अभ्यासकांना या शिल्पाचा अभ्यास करायला मिळणार आहे। सरकारने या ठिकाणी खोदकाम करावं अशी मागणी ग्रामदान मंडळ जामसर यांनी केली आहे। शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। रावले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी परळ इथल्या शिवसेना शाखेत ठेवण्यात आलं होतं। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अंत्यदर्शन घेतलं। यावेळी पक्षाचे मान्यवर उपस्थित होते। त्यांच्यावरती शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। लालबाग परळमध्ये वाढलेले मोहन रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख आणि प्रचार प्रमुख मागो वैद्य यांचं निधन झालंय। ते 97 वर्षांचे होते। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबाबत ते भाष्य करत असत। तरुण भारतच्या संपादक पदाची जबाबदारी देखील त्यांनी अनेक वर्ष सांभाळली होती। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 5 मुलं, सुना, जावई, नातवंड असा कुटुंब परिवार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का इथं महार रेजिमेंटचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे कारगिलमध्ये आपलं कर्तव्य बजावताना टायगर हिल भागात अंगावर बर्फाचा ढीग पडून त्यांना वीरमरण आलं होतं। ही घटना 15 डिसेंबरला घडली होती। वीर जवान प्रदीप मांदळे यांना वीरमरण आल्याची माहिती देण्यात आली। जवान प्रदीप यांच्या पश्चात पत्नी कांचन, मुलगा सूरज, सार्थक, जयदीप ही मुलं आहेत। त्यांचं पार्थिव 20 डिसेंबरला पळसखेड चक्का इथं पोहोचणार आहे। सातारा जिल्ह्यातील वाई इथल्या हत्याकांडातील आरोपी संतोष पोळ आणि माफीची साक्षीदार ज्योती मांढरे यांना आज तब्बल 9 महिन्यानंतर सातारा न्यायालयात हजर करण्यात आलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 9 महिन्यांपासून या हत्याकांडाची सुनावणी होऊ शकली नव्हती। या गुन्ह्याची पुढची सुनावणी 12 जानेवारीला होणार आहे। जिल्हा न्यायाधीश NL मोरे यांच्यासमोर सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम युक्तिवाद करतील।